96 साली काँग्रेसचा जेव्हा पराभव झाला तेव्हा कुणाला असं वाटलं नव्हतं की काँग्रेस परत कधी सत्तेवर येऊ शकेल। पण ही अपयशाची मालिका अचानकपणे 2004 मध्ये खंडित झाली आणि 8 वर्षांच्या खंडानंतर काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला। अर्थात त्याला एक महत्त्वाचं कारण होतं, ते असं की बदललेल्या जमान्याचं एक इंगित काँग्रेस पक्षाने समजून घेतलं आणि आघाड्यांच्या राजकारणामध्ये काँग्रेस पक्ष उतरला। संयुक्त पुरोगामी आघाडी किंवा युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स या नावाची आघाडी काँग्रेस पक्षाने अखेरीस स्थापन केली। तरीसुद्धा 2004 मध्ये नेमकं अटल बिहारी वाजपेयींचं भाजपचं सरकार पराभूत का झालं आणि काँग्रेस पक्ष का निवडून आला हे कोडं फारसं कोणालाही उलगडलेलं नाही। या निवडणुकीच्या बद्दल बहुधा असं म्हणता येईल की ही अशी एक निवडणूक होती की ज्या वेळेला केवळ आघाड्यांच्या गणितामधनं निवडणुकीचा निकाल लागला। वाजपेयी लोकप्रिय होते, सोनिया गांधींना पुरेशी लोकप्रियता नव्हती आणि तरीसुद्धा सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालचा काँग्रेस पक्ष सत्तेवर आला। याचं मुख्य कारण काँग्रेस पक्षांनी यावेळेला आघाड्यांचं गणित नीट जमवलं, कोण आपल्या बरोबर येणार याचा अंदाज नीट घेतला आणि त्यात विशेष म्हणजे डावी आघाडी की जी नेमकी या निवडणुकीत भरघोस जागा मिळवून निवडून आली, तिने काँग्रेसला मदत करायचं आणि पाठिंबा देण्याचं ठरवलं। त्यामुळे 2004 साली काँग्रेस पक्ष निवडून आला। 2004 साली जेव्हा संयुक्त पुरोगामी आघाडीला विजय मिळाला तेव्हा सगळ्यांनी असं गृहीत धरलं होतं की आता सोनिया गांधी पंतप्रधान होणार आणि आपल्याला त्यांच्यावरती टीका करण्याची संधी मिळणार। पण अचानकपणे सोनिया गांधींनी स्वतः पंतप्रधान होण्याचं नाकारून पंतप्रधान पदावरती काँग्रेसचे नेते असलेले आणि नरसिंह रावांचे विश्वासू अर्थमंत्री असलेले मनमोहन सिंग यांची नियुक्ती केली। काँग्रेस पक्ष 8 वर्षांनंतर पुन्हा सत्तेवर आला, अर्थात इतरांच्या मदतीने, आणि इतरांबरोबर सत्तेमध्ये त्यांना वाटा देत देत मनमोहन सिंग पंतप्रधान झाले।